हरिओम. प्रवचन क्रमांक 18. कर्मयोग. अध्याय 3. ओवी 95 ते 98. संपूर्ण भावार्थ दीपिका. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. गीता श्लोक क्रमांक 11. याद्वारे देवदेवतांची उपासना करा. हे देवगण तुम्हा लोकांची वृद्धिंगती करतील. त्यायोगे परस्परांची उन्नती करून तुम्ही लोक परमकल्याणाला प्राप्त व्हाल. येथे ओव्या समजून घेण्याआधी माऊलींनी जो देवदेवता असा उल्लेख केला आहे त्याचा आपण सत्य अर्थ समजून घेऊ. मग त्याला सोयीसाठी आध्यात्मिक अर्थ असे म्हणा पाहिजे. तर आपण 33 कोटी देवदेवता आहेत असे मानतो. या देवता म्हणजे आपले प्रत्येक इंद्रिय, आपला प्रत्येक अवयव, कौटुंबिक सर्व नाती, व्यवहारामधील सर्व संबंधी, निसर्ग इत्यादी या एक एक देवदेवता आहेत. उदाहरणार्थ डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, ज्ञानेंद्रियांची कार्ये, मुख, हात, पाय, गुद, शिन्न, कर्मेंद्रियांची कार्ये, आजी, आजोबा, आई, वडील, अपत्य, भाऊ, बहीण, काका, काकू, मामा, मामी, कर्तव्य, विद्यार्थी, गुरुजी, विद्या, नोकर, मालक, सेवा, व्यापारी, ग्राहक, व्यवहार, समाज, वैद्य, आजारी, शुश्रूषा, वृक्ष, लता, पान, फूल, फळ, सृजन, आकाश, वायू, तेज, पाणी, पृथ्वी, महातत्वांचे गुण, ग्रह, तारे, सप्तरिपू, आत्मा, ब्रह्म इत्यादी इत्यादी ही यादी 33 कोटी आहे. अशा प्रकारे आता भावार्थ दीपिकेमधील ओव्यांमधून जेव्हा जेव्हा देवदेवता असा उल्लेख येईल तेव्हा तेव्हा या देवदेवता म्हणजे वरील यादीप्रमाणे जाणून घ्यायची आणि त्याप्रमाणे त्यांची कार्ये, त्यांच्या जबाबदाऱ्या जाणून घ्यायच्या. भावार्थ दीपिका ओवी क्रमांक 95. जय येणे करुनी समजता, परितोषू होईल देवता, मग ते तुम्हा इप्सिता, अर्थाते देती. ओवी क्रमांक 96. या स्वधर्म पूजा पूजिता, देवता गणा समजता, योगक्षेमो निश्चिता, करीती तुमचा. जे जे आपले स्वधर्माने प्राप्त स्वकर्म आहे त्याच्या आचरणाने समस्त देवदेवतांना संतुष्ट करा. म्हणजे ती देवदेवता तुम्हाला तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुमचे साध्य प्राप्त करून देतील. याप्रमाणे जर प्रत्येकाने त्याच्या स्वधर्माचे पालन केले तर ती देवदेवता त्या सर्वांची खुशाली ठेवण्यासाठी नक्की मदत करतील. आता हे समजण्यासाठी या सर्वांचे उदाहरण जागेअभावी, वेळेअभावी देणे शक्य नाही, परंतु हा विषय समजण्यासाठी आपण नेमकी काही उदाहरणे पाहू. 1. आई-वडिलांनी अपत्याचे वात्सल्याने पालन पोषण, भरण संगोपन, रक्षण वगैरे करून त्याचा कल आवड पाहून त्याला त्याच्या पायावर स्वावलंबी केले, तर त्यांच्या कर्तव्यपूर्तीमुळे, जबाबदारी पूर्ण केल्यामुळे देवदेवता प्रसन्न होऊन अपत्य त्याच्या मोठेपणी आई-वडील वृद्ध झाल्यावर त्यांची सर्वतोपरी काळजी घेते, त्यांची शुश्रूषा करते आणि अशा प्रकारे देवदेवता प्रसन्न होऊन अपत्य त्याची कर्तव्यपूर्ती, जबाबदारी पूर्ण करते. 2. पंचज्ञानेंद्रिये आणि त्यांची कार्ये, पंचकर्मेंद्रिये आणि त्यांची कार्ये जर आध्यात्मिक, योगिक, सात्विक पद्धतीने वापरली गेली तर ती देवदेवता संतुष्ट होऊन अशाचे कर्म, क्रिया, काम हे निसर्ग, प्रारब्ध, संचित यांना अनुकूल असे होऊन ती देवदेवता संतुष्ट होऊन असा भावार्थ दीपिकेला अपेक्षित निष्काम नैष्कर्म्य साध्य करतो आणि झपाट्याने मुक्त होतो. 3. जर आपण वृक्ष, वेली यांची काळजी घेतली तर आपल्याकडून निसर्गाची सेवा घडते. ती देवदेवता प्रसन्न होते आणि आपल्याला पाने, फुले, फळे प्रसाद म्हणून मिळतात. जर आपण शेती केली तर आपल्याकडून निसर्गाची सेवा घडते.
ती देवदेवता संतुष्ट होते आणि आपल्याला धान्य, भाजीपाला इत्यादी प्रसाद म्हणून मिळतो. 4. जर आपण पंचज्ञानेंद्रियांनी सात्विक, योगिक, आध्यात्मिक तेवढेच ज्ञान ग्रहण केले तर ती देवदेवता प्रसन्न होते आणि आपल्याला आध्यात्मिक योगज्ञान प्रसाद म्हणून प्राप्त होते. 5. जर व्यापाऱ्याने ग्राहकाशी प्रामाणिकपणे सचोटीने व्यवहार केला तर ती देवदेवता संतुष्ट होते आणि त्या ग्राहकाच्या मौखिक प्रसिद्धीमुळे त्या व्यापाऱ्याला प्रसाद म्हणून भरपूर ग्राहक मिळतात. अशा प्रकारे स्वधर्माने प्राप्त स्वकर्माचे पूजन हीच त्या देवदेवतेची उपासना आहे. या योगे आपला योगक्षेम उत्तम सुरू राहतो, स्वास्थ्य अनुभवायला मिळते. या देवदेवता आपल्या इच्छा पूर्ण करतात. आपला चरितार्थ मोठ्या भरभराटीने आनंदात चालतो. आपल्याला सर्वतोपरी अनुकूल परिस्थिती निर्माण होते आणि विशेष म्हणजे जो प्रसाद मिळतो तो कायम टिकतो. ओवी क्रमांक 97. तुम्ही देवांते भजाल, देव तुम्हा तुष्टतील, ऐसी परस्परे घडेल प्रीती जेथ. ओवी क्रमांक 98. तेथ तुम्ही जे करू म्हणाल, ते आपैसे सिद्धी जाईल, वांछितही पुरेल मानसीचे. तुम्ही देवदेवतांचे पूजन करा, म्हणजे देवदेवता तुमच्यावर प्रसन्न होतील आणि अशा प्रकारे जेथे एकमेकांबद्दल प्रेम, प्रीती वाढते, तेथे तुम्ही जे जे करू पाहाल, जी जी मनामध्ये इच्छा कराल, ती सहजच पूर्ण होते. स्वधर्माने स्वकर्म करून तुम्ही देवदेवतांचे पूजन करा. तीच सत्यपूजा आहे, तीच खरी उपासना आहे. गुरुजींनी वडिलकीच्या वात्सल्याने विद्यार्थ्यांना विद्या यावी या तीव्र इच्छेने त्यांना समजेपर्यंत नित्य जीवनातील उदाहरणे देऊन शिकवले. शिकवताना हलके फुलके वातावरण ठेवले तर विद्यार्थ्यांना विषयाची गोडी लागेल, ते आवडीने शिकतील. अशा प्रकारे गुरुजी आणि विद्यार्थी यांच्यामध्ये जिव्हाळा निर्माण होईल, म्हणजेच देवदेवता तुमच्यावर प्रसन्न होतील. अशा वातावरणात तुम्ही जे करू पाहाल, जी मनामध्ये इच्छा कराल, ती स्वाभाविकच मेहनत घेऊन एकमेकांना सहकार्य करून प्राप्त होईल अशीच असते. कारण अशा आपुलकीच्या वातावरणात आपले मन योग्य मार्गाने विचार करते. गढूळ वातावरणात मन भरकटते, चक्रम होते. यास्तव सुरुवातीला सांगितलेल्या देवदेवता स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करून खुश कराव्यात, म्हणजे पुढे सर्व काही आपोआप सुरळीत घडत जाते. ऋतू वेळेवर होतात, पीक पाणी मुबलक मिळते, एकमेकांच्या सहकार्याने सर्वांचेच कल्याण होते. या देवदेवतांचे नीट निरीक्षण करा. तुमच्या लक्षात येईल की त्या सहकार्याने प्रगती करणारे आहेत. आज आपण पाहतो की दिवसेंदिवस सूर्याची दाहकता वाढत आहे. तापमान सतत चढत्या क्रमांकाने वर जात आहे. पृथ्वीची फिरण्याची गती कमी कमी होत आहे. हिमालयातील बर्फ नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात वितळत आहे. पर्यावरण तर प्रति तासाला प्रचंड दूषित होत आहे. दरवर्षी ऋतू बदलत आहेत. जगात दररोज कोठे ना कोठेतरी युद्ध सुरू आहे. ही सर्व लक्षणे करंटेपणाची आहेत. आपण प्रतिदिनी प्रलयाच्या मार्गाला झपाट्याने पुढे पुढे जात आहोत. यामुळे ब्रह्मदेवाचे काही जात नाही. त्याने जी सृष्टी निर्माण केली ती जर मानवाने प्रलयाने नष्ट केली तर तो सृष्टी पुन्हा निर्माण करेल. यामुळे फरक आपल्याला होतो, कारण सृष्टी पुन्हा निर्माण व्हायला अब्जावधी वर्षे लागतात. सृष्टी पुन्हा निर्माण होईपर्यंत ही अब्जावधी वर्षे वातावरणामधील नरकात आपण पिचत पडतो. आणि म्हणून सर्वांनी सहकार्याने ब्रह्मदेवाच्या अपेक्षेप्रमाणे आचरण करावे. सध्या जगात अशा प्रकारे स्वधर्माने स्वकर्म करणाऱ्यांची संख्या 1% तरी आहे की नाही
अशी शंका आहे. याचा अर्थ या अशा 1% लोकांनी तसे करणे सोडून द्यायचे असे नाही. त्यांनी तसे सुरू ठेवायचे. कारण भविष्यात जेव्हा प्रलय होईल तेव्हा हेच 1% लोक पुन्हा सृष्टी निर्माण होईपर्यंत वातावरणातील स्वर्गात राहतील. आपण इतरांकडे दुर्लक्ष करून आपले काम चोख करावे. हरिओम.